आमदार मराठवाड्यातला पुढे येणार नाही त्याला आम्ही 2029ला पाडल्याशिवाय सोडणार नाही ही विनंती तुम्हीच निवडून या. पण मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांनी पुन्हा धाव घेतली आहे. मराठा आरक्षणाचा GR हा भोंगळ कारभार आहे असं त्यांनी सविस्तरपणे सांगितलं. 2029मध्ये आम्ही मराठा आमदारांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असं वारंवार त्यांनी मराठा आमदाराला दम दिला आहे. आता जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणाच्या उपोषणाला बसणार आहे असं त्यांनी ठामपणे जरी सांगितलं असलं तरीही त्यांनी पुन्हा मराठा आमदारांना थेट दम दिला आहे. तुम्हाला 2029ला आम्ही बघून घेऊ, तुम्ही लेकरा बाळांचे प्रश्न उपस्थित करा, अन्यथा आम्ही तुम्हाला कुठल्याही तालुक्यातल्या आमदाराला पाडल्याशिवाय राहणार नाही असा थेट त्यांनी आमदाराला दम दिला आहे. सगळ्या मराठ्यांनी मराठवाड्यातल्या आपल्या आमदाराला पुढे झाला. त्यांना विचारा तुमच्या सरकारनं GR काढलाय आमच्या लेकरासाठी, मग प्रमाणपत्र का देत नाहीत? ही आमदाराची सुद्धा जबाबदारी आहे की सगळे प्रमाणपत्र काढून द्यायची, कारण GR त्यांच्या सरकारनं काढलाय. ते खुशाल आमदार घरी झोपायलेत. मतदानाच्या दिवशी मात्र आमच्या पाटलाचं मतदान लागतं, मराठ्यांचं मतदान लागतं. आज जर GR निघाला हैदराबादचा तर आमदार का म्हणत नाही तहसीलदारला EDOला प्रमाणपत्र दे, GR आम्ही काढलाय, आमच्या सरकारनं काढलाय, गरीब मराठ्याला प्रमाणपत्र द्या मराठवाड्यातल्या. आणि हे आमदारांनी म्हणावं, माझ्या हात जोडून विनंती आहे मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांना की तुम्ही तहसीलदारला OEDना फोन करून विचारा, GR काढलाय तुम्ही GR प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तहसीलदारला आणि EDO ऑफिसला जाऊन बसा आमदारांनी. जर नाही बसले ते आमदारांनी तर सगळ्या मराठा समाजाच्या ज्या तालुक्यातल्या आपण आपल्या आमदाराला बोला, साहेब आमच्या लेकराला आरक्षण मिळण्यासाठी GR तुम्ही काढला द्यायचं तेवढं सांगा प्रमाणपत्र. हे सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. जे आमदार मराठवाड्यातला पुढे येणार नाही त्याला आम्ही 2029ला पाडल्याशिवाय सोडणार नाही ही विनंती तुम्हीच निवडून या. पण प्रमाणपत्र पण मग जरांगे पाटलांनी या आमदाराला दम दिल्यानंतर त्यांची चर्चा पुन्हा महाराष्ट्रभर झाली. जरांगे पाटील हे खरोखरच राजकारणासाठी पुढे येत आहेत की त्यांना फक्त चर्चेमध्ये राहायचं आहे? 2029ला ते कोणत्या आमदारांना बघून घेतील आणि आता ते उपोषणाला बसल्यानंतर पुढे काय होणार, सर्व महाराष्ट्राचं आणि मीडियाचं लक्ष त्यांच्याकडे वेधले गेलेलं आहे. तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.